पुंडलिकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे. सारस्वताघवे जिव्हेशिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे. रस होती ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविती निजखोण. हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय. जई हृदयी गोसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषाशी. ते नमस्कारो नियाता. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. ऐशे शरीराची एवढे जई आत्मज्ञान वेगळे पडे तई माझा अंश आवडे थोडेपणे. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अहितुकी अद्भुत असीम अपूर्व अशा अनुग्रहामुळं दयेमुळं तुम्ही आम्ही सर्व ह्या अधिक मासाच्या पावन पर्वामध्ये चातुर्मास्याचं पावन कालामध्ये आणि पवित्र सलीला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधिस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ भूवैकुंठ पंढरपूर त्यावनी थोर महिमाया असं ज्या तीर्थाचं वर्णन केलेलं आहे. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा असं ज्या तीर्थाचं वर्णन केलेलं आहे. अशा ठिकाणी आपण सर्व हजारोंच्या संख्येने परमवंदनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य महेशजी महाराजांच्या एका मार्गदर्शनात त्यांच्या परंपरेचं असणारं कृपाछत्र त्या कृपाछत्राखाली राहून या ठिकाणी एक 7 दिवसाचं सप्ताहाच्या रूपाने अनुष्ठान त्या अनुष्ठानात आपण सहभागी झालो आणि आज 6वा दिवस आहे. आपण जिवंत आहोत कारण या शरीरामध्ये इतकी 3.5 कोटी छिद्रं आहेत की ज्या छिद्रातून प्राणांचं कधीही माशी पाखू पाखडे तव हे सरे अशा प्रकारचं हे क्षणभंगूर असणारं हे मनुष्य शरीर आणि त्या शरीराला प्राण कधीही सोडून जाऊ शकतात. त्याला ही तर सूक्ष्म छिद्रं आहेत परंतु मुख नासिका नेत्रेंद्रिय गुदद्वार मूत्ररंध्र ही मोठी छिद्रं आहेत. ह्या छिद्रातून कधीही प्राण जाऊ शकतात परंतु आपले प्राण या ठिकाणी आपल्या हृदयामध्येच राहिले आणि ह्या संत संगतीमध्ये सत्शास्त्राचं चिंतन करण्याचं परम भाग्य आपल्याला लादलं. शिवाय हे 6 दिवस आपण ज्या अनुष्ठानाला प्रवृत्त झालो त्याच्यामध्ये आपले जे श्वासोश्वास चालू राहिले ते लोहाराच्या भात्यासारखे व्यर्थ नसून ते सार्थक आहेत. कारण ज्या देवे दिला देह भजना गोमटा या न्यायाने आपल्याला मिळालेला प्रत्येक क्षण आणि आपलं मन आपलं चित्त आपला अहंकार आपली बुद्धी आपले असणारे दिले इंद्रिये हातपाय कान ही सर्वच इंद्रिय आपण परमात्म्याच्या सन्मुख केली आणि या ठिकाणी आपण जवळजवळ 1000पेक्षा अधिक संख्येने ज्ञानेश्वर महाराजांच्या पायाजवळ बसून भगवान माऊली आपल्याशी आत्मसंवाद करीत आहेत आणि ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्याशी बोलत आहेत. आपण जेव्हा संजीवन समाधीचं दर्शन करतो तेव्हा संजीवन समाधी आपल्याबरोबर बोलल्याचा अनुभव गुरुवर्य प्रातस्मरणीय वंदनीय अशा वंदनीय मारुती महाराजांसारखे महापुरुष विरळे असतात. परंतु नाथ महाराजांना बोलावून ज्ञानेश्वरी देऊन
त्यांच्याकडं ज्ञानेश्वरी देत असताना त्यांच्याशी केलेला संवाद, असा संवाद आपल्या जीवनामध्ये श्रवण करायला मिळणं ही कठीण गोष्ट आहे. पण माऊली त्याच्यासाठी आपली वाङ्मय मूर्ती ज्ञानेश्वरीच्या रूपाने आज या ठिकाणी प्रथमपासून जवळजवळ 800पेक्षा अधिक लोक या माऊलींशी संवाद करीत आहे. त्यांची वाङ्मय मूर्ती तुमच्या आमच्या हृदयामध्ये प्रविष्ट होऊन, कानाच्या बिळातून आपल्या हृदयामध्ये प्रविष्ट होऊन आपल्याला ब्रह्मानंदाचं पारणं या ठिकाणी प्राप्त होत आहे. तेव्हा एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला, या ठिकाणी एकटा आनंद भोगण्यापेक्षा सर्व जेव्हा एकत्र येतात तेव्हा संघे शक्ती कलौ युगे, कलियुगामध्ये सामूहिक परमार्थामध्ये अतिशय सामर्थ्य आहे, अत्यंत बल आहे. कारण या ठिकाणी एकट्याने केलेला परमार्थ हा भारतभर याच भूमिकेवर प्रत्येकाने आपलं व्यक्तिगत अंतर्मुख वृत्तीनं चिंतन करावं. अशाच प्रकारचे अनेक संप्रदाय आहेत. जरी ते एकत्र आले तरी साधना ह्या स्वतंत्र रीतीनं एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकवणी, ध्यानी रूप वाचे नाम निरंतर, आपुला विसर पडो निधी. अशा प्रकारच्या स्थितीमध्ये एकट्याने आपलं चिंतन एकांतामध्ये करावं, अशाच प्रकारची साधना आहे. परंतु ह्या भारताच्या किंवा विश्वाच्या पाठीवर हा वारकरी संप्रदाय असा आहे की ज्याच्यामध्ये हजारो लोक एकत्र येतात, परंतु त्या लोकांना आपण लोकांतात आहे असं भासवत नाही, तर आपण एकांतातच आहोत. जसं इथं 1000 लोक पारायणाला बसले तरीसुद्धा प्रत्येकाला वाटतं पारायण करणारा मी आहे, परंतु त्या पारायण करणाऱ्याला एकट्याने केलेल्या पारायणाची जी फलश्रुती होईल त्यापेक्षा अधिक फलश्रुती जर 1000 लोक बसले असेल तर त्याला 1000 वेळा त्या एका ओवीचं पारायण केल्याचं पुण्य प्राप्त होतं. आणि असं प्रतिपादन करणारा हा संप्रदाय आहे, हे संत वाङ्मय आहे आणि आपल्या परमभाग्याने ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तेही केवळ हा ग्रंथरूपाने आपल्यासमोर नाही, तर परंपरेचं ज्ञान हरिभक्तीपरायण बंधुवर्य महेशजी महाराजांच्या रूपाने आपल्यापुढं विद्यमान आहे. आणि त्याप्रमाणे आपण ही साधनेवर आरूढ आहोत, म्हणून आपल्या भाग्याची प्रशंसा आपणच त्या ठिकाणी करायची, अशा प्रकारचा एक पावन योग प्राप्त झालेला आहे. आत्ताच आपण गुरुवर्य हरिभक्तपरायण बंधुवर्य तुकारामजी महाराज यांचंही चिंतन ऐकलं, गुरुवर्य स्वामी महाराज यांचंही चिंतन ऐकलं. या ठिकाणी आणखी आपले जे नित्याचे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये, त्या कार्यक्रमामध्ये जे काही औचित्य आहे त्याच्यामध्ये समयाचं अतिक्रमण करणं हे योग्य नाही. परंतु आपल्या सर्वांचं ह्या बंधू मातृपितृतुल्य असणाऱ्या ज्या साध्वी माता आणि महापुरुष यांच्या चरणारविंदाजवळ बसून त्यांचं दर्शन करता यावं म्हणून काहीतरी थोडीशी वाक्पुष्पांजली शब्दरूपाने माऊलीचं स्वरूप असणाऱ्या अशा श्रोतृवृंदाच्या ठिकाणी समर्पित करायची, एवढाच याचा अर्थ आहे. आपल्या ह्या वारकरी संप्रदायामध्ये या आपला जन्म झालेला आहे आणि या वारकरी संप्रदायाचं जे काही इतर अनेक संप्रदाय धर्म पंथ जरी अस्तित्वात असले तरी त्याच्यामध्ये रम्य समाधान, परमाशांती की दुःख संबंध विवर्जित सुख प्राप्त होण्याचं साधन केवळ आणि केवळ या संप्रदाय परंपरेत आहे. आणि ते संप्रदाय परंपरा अविच्छिन्न अशा प्रकारच्या आपल्या गुरुवर्यांपर्यंत चालत आलेली आहे. त्यामुळं अपौरुषेय वेद, ते जो सर्व प्रमाणात प्रबल असणारा वेद, त्या वेदाचंच या ठिकाणी वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते. आपण आपल्या जीवनामध्ये ह्या ग्रंथांचा, सद्ग्रंथाचा, विशेषतः ह्या वारकरी संप्रदायाची असणारी प्रस्थानत्रयी, आपण पेपर वाचतो, टी व्ही पाहतो, चव्हाट्यावरच्या गप्पा करतो आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग काहीच नाही. जर पाहिलं त्याच्यामुळं चित्त विक्षिप्त होतं, क्षुब्ध होतं, आपलं समाधान बिघडतं. त्याच्याऐवजी आपण दररोज या ग्रंथाचा, कोणत्याही ग्रंथाचा, विशेषतः जी प्रस्थानत्रय आहे, एकनाथी भागवत, भगवती ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची गाथा, याचा जर आपण केवळ स्वाध्याय जरी केला, हे बरेच लोक म्हणतात आम्ही प्रयत्न केला पण आम्हाला गाथा कळत नाही, ज्ञानेश्वरी कळत नाही. पण हे ग्रंथ असे प्रासादिक आहेत की या ग्रंथाचं केवळ आपण वाचन केलं, पारायण केलं,
स्वाध्याय केला तर त्याचा अर्थ आपल्या हृदयात निश्चित एक ना एक दिवस स्फुरद्रूप होतो. असे ग्रंथ आहेत. माऊलीने स्वतः आत्मविश्वासपूर्वक सांगितलं की एक प्रदक्षिणा जपाच्या बाहेरून करीती या एकते श्रवणमिषे छाया सेविती जयाची. या केवळ ह्या शब्दांचं पारायणरूपी प्रदक्षिणा जरी आपण ह्या ग्रंथाला केल्या तरी त्यांनी सांगितलं ते निजबोधे वरावरी भेटती आत्मया श्रीहरी. जो मनुष्य रात्रंदिवस अनेक शास्त्रांचं अध्ययन करून एकांतात तपश्चर्या करून ती कंठामध्ये ठेवून किंवा त्याचं अंतरंग चिंतन करून त्याला जे फल जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते तेच फल केवळ पारायण करणाऱ्याला प्राप्त होते. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. जनाबाई सांगतात की ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. अशा प्रकारचा ब्रह्मज्ञान आणि गोमटा किंवा शोभणारा दैदिप्यमान असा ग्रंथ आपल्या मराठी मायबोलीमध्ये ज्ञानोबारायांनी ठेवून दिलेला आहे की चंद्र सूर्य असेपर्यंत जर मानव जातीला कधी वाटलं की आपल्याला अविनाशी सुख प्राप्त व्हावं आणि आपल्या जीवनातून दुःखाची पूर्णपणे आत्यंतिक निवृत्ती व्हावी, त्यालाच मोक्ष असं म्हणतात, मुक्ती असं म्हणतात, तर आपल्याला हा आपला शेवटचा जन्म ठरावा. या ठिकाणी आपण परमात्मा जो सच्चिदानंद कंद आहे त्याच्या स्वरूपाशी समरस व्हावं, त्याच्याशी एकरूप व्हावं असं वाटत असेल तर आपण नित्याने ह्या ग्रंथांचा स्वाध्याय केला तर त्याच्यामध्ये अशी ताकद किंवा असं सामर्थ्य आहे की त्या ठिकाणी ज्ञानोबाराय आपल्याला नुसते ग्रंथ कळवून देत नाहीत तर ते ग्रंथ आपल्या ग्रंथातलं निरूपण आपल्या अनुभवाला येईल. इतकंच काही मोठमोठ्या पंडितांना जे अर्थ लागणार नाहीत ते अर्थ ज्ञानेश्वरीचा स्वाध्याय करणाऱ्याला ज्ञानेश्वर महाराज सहज त्याच्या अंतःकरणामध्ये त्याचं स्फुरण करतात. अशी आत्तापर्यंत 700 वर्षात अनेक महापुरुषांची अनुभूती आहे आणि ती अनुभूती घेण्यासाठी आपण या ठिकाणी हे अशा प्रकारचं पावनमंडल आहे, पावन वायुमंडल आहे. परमवंदनीय प्रातस्मरणीय स्वामी महाराज म्हणत असत की आपण इतर ठिकाणी किंवा आपल्या घरी किंवा गावी केलेली 12 वर्षाची साधना आणि अलंकापूर क्षेत्रामध्ये केलेलं 3 दिवसाचं अनुष्ठान याची कधी तुलना होत नाही. अशा प्रकारचं हे भाग्य आपणा सर्वांना प्राप्त झालेलं आहे. आता या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाला जर विचारलं की तुम्हाला आता परवा जेव्हा काला होऊन आपण घरी निघू तेव्हा प्रत्येक एकमेकाशी बोलताना माता भगिनी किंवा बंधुवर्ग सर्वच म्हणणार की 8 दिवस कुठे गेले आम्हाला कळलं नाही. नकळे दिवस के राती अखंड लागली शे ज्योती आनंद लहरीची गती वर्णू मी किती तया सुखा. अशा प्रकारचं रात्रंदिवस कधी गेले हे सुद्धा आम्हाला कळलं नाही. घरी असणाऱ्या अनेक अडचणीला टाकून आम्ही आळंदीला आलो पण आल्यानंतर त्या अडचणीची देखील आम्हाला आठवण झाली नाही. घरी जाताना जणू काही आपण माहेरून सासरी जात आहोत असं आपल्याला वाटतं. परंतु जर त्याचं कारण काय आहे तर आपण ज्या वेळेला घरातून निघालो तेव्हा घराकडं पाठ केली याचा अर्थ घराला गौणत्व दिलं आणि ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ त्यांचं जे सान्निध्य आहे त्याला आपण प्रथमता दिली किंवा प्राधान्य दिलं आणि त्यामुळं आपल्याला या ठिकाणी हा आनंद भोगता आला. आता प्रत्येकाचं प्रारब्ध आहे. अन्न आच्छादन हे तो प्रारब्ध आधीनं. आपल्याला आता इथं आनंद वाटतो तरीसुद्धा ह्या देहाचा मृत्यू कधी आहे, त्याला मान अपमान कधी आहे, कोणत्या देशात कोणत्या कालात कोणत्या वस्तूशी त्याचा संबंध येणार आहे, या सगळ्या गोष्टी प्रारब्धाच्या द्वारा नियोजित आहेत. तेव्हा या ठिकाणी आपल्याला 7 दिवसानंतर परत जेव्हा आपण परतीच्या प्रवासाला सुरू करू तेव्हा आपल्याला असं वाटतं की आळंदीत किती चांगला काळ जातो. परंतु स्वामी महाराज सांगायचे की तुम्ही ज्या वेळेला इकडं आले त्यावेळेला घराकडं पाठ केली तसं इथून जात असताना परत आळंदीकडं पाठ करू नका. तर इथं तुमचं शरीर कुठे असो, देह असो माझा भलतीये ठाई, चित्त तुझे पायी असो द्यावे, काळाचे खंडन घडावे चिंतन, जनमान धन विन्मुखता. अशा प्रकारचं आपलं जीवन जर असलं, आपलं शरीर कोणत्याही ठिकाणी असू द्या, ते आळंदीत असेल आणि संसाराचं चिंतन करत असेल तर त्याला आळंदीतही दुःखाचा साक्षात्कार होणार. आणि घरी जर तुम्ही गेले आणि घरी जर अंतःकरणामध्ये पांडुरंग परमात्म्याचं जे रूप आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ते जर आपण सामावलं
किंवा आपण त्या ठिकाणी दररोज सकाळी उठल्यानंतर आता जसे आपली दैनंदिनी आहे त्याचप्रमाणे मी सकाळी उठल्यानंतर ज्ञानोबरायांच्या मंदिराजवळ गेलं, बाहेरून कळसाचं दर्शन केलं, आता हैबतबाबांचे पायरीचं दर्शन, त्यानंतर माऊलींचं दर्शन आपण करताना तिथंच असणारा जे काही गरुड आहे, हनुमानराय आहेत, हैबतबाबा आहेत, नाथ महाराजांचा पार आहे, गरुड खांब आहे, गणपती आहे, या ठिकाणी संजीवन समाधी आहे आणि त्या भगवंताच्या ज्ञानोबरायांच्या चरणकमलाला मी आता पाहत आहे. शंखचक्र गदा पद्म त्यांच्या पायावर विराजमान आहेत. ज्ञानोबरायांनी शेला जो पांघरलेला आहे तो झळझळत अशा प्रकारचा आहे. ज्ञानोबरायांची कृपादृष्टी अत्यंत हर्षपूर्वक माझ्याकडं पाहत आहे. त्यांचा करुणा कटाक्ष माझ्या अंतकरणातील अनंत जन्माच्या निषिद्ध कर्माच्या संस्काराला दग्ध करून त्या ठिकाणी प्रेमपूर्ण अशा दृष्टीनं माझं लक्ष त्या परमात्म्याकडं वेधलेलं आहे. खरं मी परमात्म्याजवळ आलोचसुद्धा नाही, ज्ञानोबरायांनी मला आणलेलं आहे. निमिष न लगे मनवेधिता एवढी तुझी स्वरूपता, असं दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा अशा ज्ञानोबरायांना पाहून त्यांच्या पाठीमागं असणारे पांडुरंग रुक्मिणी परमात्म्याचंही मी दर्शन करत आहे. मी या ठिकाणी इंद्रायणीचं स्नान केलं त्यावेळेला संपूर्ण माझ्या अंतःकरणात असणाऱ्या वासना, ते माझे कायिक वाचिक आणि मानसिक अशा प्रकारचे असणारे विकार हे सगळे त्या जलप्रवाहाबरोबर इंद्रायणी मातेने त्या ठिकाणी वाहून नेलेले आहेत. आता माझं मन, माझं शरीर, माझी वाणी ही शुद्ध झालेली आहे आणि त्या वाणीनं मी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. असं माऊलींचं ह्या पादुकांचं दर्शन करून त्या ठिकाणी भगवान महादेवाच्या नंदीचं दर्शन करून सिद्धेश्वर जे आहेत त्या सिद्धेश्वरांचं दर्शन करतो, पिंपळाचं दर्शन करतो, आजान वृक्षाचं दर्शन करतो आणि हे करत असताना माझ्या अंतःकरणामध्ये कधीही आता मला मरणाचं भय वाटत नाही, कारण मी ज्ञानोबरायांच्या कुशीत आहे. मला अज्ञानाचं भय वाटत नाही, कारण मी ज्ञानोबरायांच्या चरणकमलाजवळ आहे. मी ज्ञानोबरायांच्या अंकावर मांडीवर बसलेला आहे. मी त्यांच्या दृष्टीला दृष्टी भिडवित आहे. त्यामुळं मला आता मरणाचं भय नाही, अज्ञानाचं भय नाही आणि दुःखाचं भय नाही. या ठिकाणी दुःख ते कैचे नये स्वप्नाशी असं करता करता जर आपण या ठिकाणी घरादाराला जगाला विसरलो तर हा जो क्षण आहे तोच क्षण आपण पकडला आणि त्याच्यामध्ये राहिलो तर स्वामी महाराज म्हणायचे आता तुमचं, काही लोक आम्हाला म्हणायचे स्वामी महाराजांना की आम्हाला आता असं वाटतं की आता आम्ही आळंदीतच घर घ्यावं आणि इथंच राहावं म्हणजे आम्हाला हा आनंद चाखायला मिळेल. स्वामी महाराज म्हणायचे की अरे आळंदीत घर करण्यात पुरुषार्थ नाही, तुम्ही घराची आळंदी करा. की त्या ठिकाणी जर तुमच्या घरामध्ये तुम्ही राहत असताना तुमची मुलं बाळं प्रत्येकजण सकाळी उठल्यानंतर रायासारखं सुबह उठके राम रघुनाथा काय माता पितहू चरणहू माथा, या ठिकाणी आईवडिलांचे दर्शन करणारी मुलं आहेत, आज्ञापालन करणारी आहेत आणि आईवडीलही मुलांकडून एवढीच अपेक्षा करतात की हा जो पुत्र आहे तो पुत्र जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी. त्याच्यासाठी 7 पिढ्याची इस्टेट जमवून ठेवण्यापेक्षा हा मुलगा जर संस्कारक्षम झाला तर या ठिकाणी त्या संस्कारक्षम झालेला मुलगा जो आहे त्याला आपल्याला श्रीमंत करण्यापेक्षा, मोठमोठ्या निवडणुका लढवून आमदार खासदार पंतप्रधान होण्यापेक्षा हा हरिभक्त व्हावा आणि त्याच्यातच आपल्या आणि त्याच्या जीवनाचं कल्याण आहे. आणि हीच खरी माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा उपवास पारणी राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे. अशा प्रकारचं ही जी संतती आहे, वेद सांगतो या प्रजातंतू मा व्यवच्छेदची, आपल्या प्रजातंतूचा उच्छेद करायचा नाही, पण ही सगळी हरिभक्त असली पाहिजे. आपला मुलगा श्रीमंत मोठा कीर्तिमान होण्यापेक्षाही भगवंताच्या आणि संतांच्या हृदयामध्ये त्याच्याविषयी प्रेम असावं आणि त्याच्या अंतःकरणात भगवंताविषयी आणि संताविषयी प्रेम असावं. इतकंच नाही तर प्रारब्ध प्राप्त जीवनात केवढंही दुःख प्राप्त झालं, मेरूपासून थोरे
देह दुःखाचे नि डोंगरे दाटे जो पडी भरे चित्त न दाटे. अशा प्रकारचं त्याला आकाश जरी कोसळलं तरी त्याचा रोमसुद्धा हलत नाही, अशा प्रकारचं सामर्थ्य आहे. तर दिवसभर कष्टाने मिळवलेलं जे 10 रुपये आहेत त्यातलंच काही आपण आपल्या उदरभरणाचं किंवा कुटुंबाचा जीवननिर्वाह करून शिल्लक राहिलेलं कोणत्याही दीनदुबळ्याला साधू संतांना द्यावं. आणि रात्री झोपताना अकिंचन अवस्थेत जवळ काहीच नसताना, उद्याची काळजी नाही, हातात स्वामी महाराज सांगायचे त्याने हाताचं उसं केलेलं आहे आणि पृथ्वीचं अंथरूण केलं, ढेकळामध्ये देखील तो डराडूर ह्या आकाशाच्या पांघरुणाखाली झोपला पाहिजे आणि भगवत चिंतन करता करता त्याला प्रगाढ निद्रा लागली पाहिजे. अशी मुलं आणि अशा प्रकारचे समाज तयार करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि त्याच्यासाठीच हे जे काही संत असतात त्यांनी तुम्हाला आम्हाला त्यांच्या कृपाछत्राखाली एकत्र आणून हे ज्ञानोबारायांचे तुकोबारायांचे तत्त्वज्ञान हे धडे देतात. याच्यामध्ये कोणताही चमत्कार नाही, याच्यामध्ये दुःख नाहीसं करणं हा चमत्कार नाही. दुःख जरी आलं तरी ते दुःख होत असताना, दुःख हा माझ्या आत्मस्वरूपाला कधीच दुःख होऊ शकत नाही. मी आत्मा आहे. हा 3.5 हाताचा असणारा नाचका कुचका रसरक्त मांसमेद अस्ति मज्जा शुक्र यांनी बनलेलं हे शरीर मी नाही, मी शरीराहून भिन्न आत्मा आहे. अशा प्रकाराने संतांनी जे सांगितलं त्या उपदेशाची जतन करणं हे माझं परम कर्तव्य आहे. हे कुठंतरी शांत मनाने जर आपण घरी विचार केला तर हे विचाराचं स्थानच आळंदी क्षेत्र होऊन जातं. यालाच म्हणायचं की घराची आळंदी करणं. आणि आपण तर सर्वजण या ठिकाणी एका कुशल मार्गदर्शकाच्या अत्यंत करुणापूर्ण आणि समाजाच्यामध्ये आपले जे काही देणं लागतो त्या ऋणाची जाणीव ठेवून ज्या परंपरेनं आम्हाला गुरुवर्य प्रातस्मरणीय वंदनीय महाराजांचे गुरुवर्य मारुती महाराजांचं 2-3 वेळा दर्शन झालं. ते खोलीवर पण आले आणि ते क्षण जे त्यांचे आम्ही जे त्याला म्हणतात ना, पाहिला देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी, अशा प्रकारचं त्यांची मूर्ती कायमची हृदयामध्ये ठसलेली आहे. किंबहुना आमच्या जीवनामध्ये प्रतिकूलता निर्माण झाली असताना हे महात्मेच मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया, अशा प्रकारचं आपलं सर्वांचं संरक्षण करीत आहेत. याच्यामध्ये चमत्कार दुःख नाश असा नसून दुःख होत असताना देखील आपण आतमध्ये पाहिलं तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख ते कैचे नये स्वप्नाशी वृद्धी सिद्धी झाल्या कामारी दासी, अशा प्रकारचं हे वर्म जे आहे ते वर्म त्या परंपरेनं संत परंपरेनं आपल्याला दिलेलं आहे. त्याचं जतन करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. असो, या ठिकाणी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आमच्या ठिकाणी आपल्याला काही उपदेश करावा किंवा काही व्याख्यान करावं अशा कोणत्याच प्रकारची योग्यता नसून आपल्याकडून आम्हाला आशीर्वाद प्राप्त व्हावे म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी गुरुवर्य महेशजी महाराजांच्या एक कृपेनं या ठिकाणी आपल्या चरणाजवळ उपस्थित होता आलं, हे आमचं जीवनातलं परमभाग्य आहे. माऊलींच्या सत्तेतून आपल्यासाठी अशी प्रार्थना करू की हीच उपजला भावो तुमचे कृपे सिद्धी जावो, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, आता मज आईशे करी तुझे पाये चित्ती धरी, उपजला भावो तुमचे कृपे सिद्धी जावो, तुका म्हणे आता लाभ नाही या परता. आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने जितकं हरिनाम स्मरण होईल, हरिनाम चिंतन होईल, सत्संग घडेल, संतांची सेवा घडेल, देवाची सेवा घडेल, शास्त्राचा स्वाध्याय होईल, तेवढाच काळ आपला खरा चांगला आहे. बाकीचा सगळा जो संसार प्रारब्धाने होत असतो तिथं आपण या ठिकाणी बाह्या सावरून रात्रंदिवस तळमळत जे संसार करतो ते तो आपला वेडेपणा आहे. कारण या ठिकाणी अन्न आच्छादनं हे तो प्रारब्धाधीनं अशा प्रकारची स्थिती आहे. परमार्थ जो आहे त्याच्यात पुरुषार्थ आहे, तो करावा लागतो, त्याच्यात पुरुषांनी प्रयत्न करावे. संसार हा होत असतो असं स्वामी महाराज नेहमी सांगत असत आणि ही सगळी संतवाणी देखील हेच अनुभवते आणि हेच आपल्याला सांगते. तेव्हा यासाठी आपल्याला शारीरबल, मनोबल आणि बुद्धिबल, आत्मबल ही सर्व बला आपल्या हृदयामध्ये अभिव्यक्त व्हावीत अशी माऊलींच्या सत्तेतून प्रार्थना करून सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखमाप्नुयात्। याचा अर्थ आपण सर्वजण सुखी असोत, सर्व निरोगी असोत, सर्वांच्या सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु। सर्वांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळत आणि कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो अशी प्रकारची ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करून ही शब्दकुसुमांजली भगवत स्वरूप असणाऱ्या, माऊली स्वरूप असणाऱ्या अशा श्रोतृवृंदाच्या चरणी आणि गुरुवर्य महेश महाराजांच्या चरणी समर्पित करतो। आणि त्यांना यासाठी लागणारं जे बल आहे ते जनता जनार्दनाने त्यांना आपल्या मनापासून हृदयोतून त्यांना द्यावं आणि त्याच्या मोबदल्यात तळहाताच्या आवळ्यासारखा परमात्मा आपल्या हृदयात कायम नांदावा अशी प्रार्थना करून ह्या शब्दांना विराम देत आहे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय।